सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साईबाबांच्या झोळीमध्ये भक्तांकडून 25 डिसेंबर ते 2 जानेवारी 2026 या दिवसांमध्ये भरभरून दान, 3 दिवसांमध्ये 27 कोटी रुपयांचे दान झाले। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक 25 डिसेंबर 2025 ते दिनांक 2 जानेवारी 2026 या कालावधीत सुमारे 8 लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। तर या कालावधीत सुमारे 23.29 कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडेलकर यांनी दिली आहे। श्री गाडेलकर म्हणाले की नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत निमित्त दिनांक 25 डिसेंबर 2025 ते दिनांक 2 जानेवारी 2026 या काळात दानपेटीतून 6,02,61,600 रुपये देणगी, काउंटरद्वारे 3,22,43,388 रुपये, PRO सशुल्क 5 द्वारे 2,42,60,000 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी व मनी ऑर्डरद्वारे 10,86,955 रुपये, तर विविध 24 देशांचे परकीय चलनाद्वारे 16,83,673 रुपये असा एकूण 22,03,35,022 रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झालेली आहे। तसेच सोने 293.910 ग्रॅम, 36,38,610 रुपये व चांदी 5 किलो 983 ग्रॅम 9,49,771 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे। तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री साईबाबांच्या चरणी 655 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण हिरे जडित मुकुट अर्पण केलाय। सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे 80 लाख रुपये असून त्यामध्ये अंदाजे 585 ग्रॅम शुद्ध सोने व सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत। अशा प्रकारे विविध माध्यमातून अंदाजे एकूण 23,29,23,373 रुपये देणगी संस्थानाला प्राप्त झालेली आहे। तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात 6 लाखाहून अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर सुमारे 1,09,000हून अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतलाय। याबरोबरच 7,67,444 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे 2,30,23,320 रुपये प्राप्त झालेले आहेत। याबरोबरच 5,76,400 साई भक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतलाय। श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालय, मोफत भोजन संस्थानाच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटी करिता, साई भक्तांच्या सुविधांकरिता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरिता करण्यात येत असल्याचे ही श्री गाडेलकर यांनी सांगितले। ओम साईराम। नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी, त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या, या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे। 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत। 2,42,00,000 जे आहेत ते पेड पास दर्शन, नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3,22,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत। 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे। असे जवळपास 23,29,00,000 रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत। देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थानचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जे आहे ते भक्तांना। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी।
एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।